अहो, स्त्री जेवढी सुंदर, सौम्य आणि समजूतदार असते ना, तेवढंच ती भयंकर, भयावह रूप धारण करू शकते. स्त्रीच्या याच गुणाचं प्रतीक म्हणजे देवीचा 7वा अवतार कालरात्री. शुंभ आणि निशुंभ या 2 राक्षसांनी संपूर्ण ब्रह्मांडामध्ये हाहाकार माजवला होता. त्यावेळेस सगळे देवता पार्वती मैयेची आराधना करतात आणि पार्वती चंडीचं रूप धारण करून त्यांच्यावर आक्रमण करते. सर्वप्रथम शुंभ आणि निशुंभ, चंड आणि मुंड हे आपले सेनापती पार्वती मैयेसोबत युद्ध करण्यासाठी पाठवतात. पार्वती जी आता चंडी झालेली आहे ती कालीचं रूप धारण करते आणि प्रखर युद्धामध्ये चंड आणि मुंडला पूर्णपणे ध्वस्त करून टाकते. त्यानंतर शुंभ आणि निशुंभ रक्तबीज नावाचा राक्षस पाठवतात, ज्याची विशेषता ही होती की त्याच्या शरीरातून पडलेला रक्ताचा प्रत्येक थेंब जमिनीला स्पर्श करताच असंख्य रक्तबीज राक्षस निर्माण करू शकत होते. त्याच्याशी घनघोर युद्ध करत असताना देवीनी जेव्हा हे जाणलं, तेव्हा तिने अतिभयंकर कालरात्रीचं रूप धारण केलं आणि रक्तबीजाच्या पडणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाला देवी कालरात्री प्राशन करायला सुरुवात करू लागली. आणि अशा प्रकारे घनघोर युद्धामध्ये तिने रक्तबीजाचा वध केला आणि नंतर शुंभ आणि निशुंभ यांचाही वध केला. आलेल्या संकटानुसार अतिभयंकर रूप धारण करण्याची क्षमता देवी कालरात्रीमध्ये आहे आणि हीच क्षमता प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. संकट जर मोठं असेल ना, तर स्त्री भयावह रूप धारण करू शकते आणि म्हणूनच स्त्रीचा आपण सन्मान केला पाहिजे. असो.